बुक्स दॅट स्पीक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बालभारती मराठी इयत्ता 3री 1982ची एडिशन. यातील एक गोष्ट 3 भावंडे. लेखक भालचंद्र फडके. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. एका गावात एक शेतकरी राहत असे. त्याला 3 मुलगे होते. थोरल्याचं नाव चिंतू, मधल्याचं नाव संजू आणि धाकट्याला राजू म्हणत. राजूवर वडिलांचे प्रेम अधिक होते. एक दिवस काय झालं, चिंतू आणि संजू वडिलांकडे गेले. ते म्हणाले, बाबा, तुम्ही राजूचे नेहमी गोडवे गाता, आम्हाला मात्र उगाच नावं ठेवता. हे ऐकून बाबा थोडे थांबले. थोडा विचार करून म्हणाले, जो चांगलं काम करतो त्याचं मी कौतुक करतो. हे पहा, आपण असं करूया. तुम्हा प्रत्येकाला मी सारखे पैसे देतो. आपल्या वाड्यातली एक खोलीसुद्धा मोकळी करून देतो. या पैशातून प्रत्येकाने आज संध्याकाळपर्यंत आपापली खोली कशानेही भरून काढायची. आम्ही तुमच्या खोल्या पाहू. जो उत्तम रीतीने खोली भरून काढील त्याला छान बक्षीस देऊ. चिंतू आणि संजू म्हणाले, बाबा, आम्ही तयार आहोत. ठीक आहे, राजू कुठे आहे, त्यालाही बोलवा. राजू जवळच होता. तो आल्यावर बाबांनी चिंतू, संजू आणि राजू या तिघांना सारखे पैसे दिले आणि प्रत्येकाला एक खोलीसुद्धा उघडून दिली. चिंतू खादाड होता. पैसे मिळताच तो आधी बाजारात गेला. जवळ होते तेवढे सगळे पैसे खर्च करून मिठाई घेऊन आला. आणलेली सगळी मिठाई त्याने एकट्यानेच फस्त केली. गोड खाऊन सुस्ती आली. दार लोटून तो डाराडूर झोपून गेला. खोली भरण्याचा विचार त्याच्या मनात आलाच नाही. तो ते विसरूनच गेला. संजू आपल्या खोलीत बसूनच राहिला. एवढ्या पैशात ही खोली कशाने भरावी हेच त्याला कळेनासं झालं. एवढ्यात रस्त्यावरून काही बायका गवताचे भारे डोक्यावर घेऊन चाललेल्या त्याला दिसल्या. त्याला एकदम सुचलं. तो म्हणाला, गवतानेच ही खोली भरून टाकावी. एवढ्या पैशात तेच शक्य आहे. त्याने आपल्या पैशातून गवत विकत घेतलं. ते सर्व खोलीभर पसरलं. खोली सगळी भरून गेली याचा त्याला आनंद झाला. राजूने मात्र आपली खोली उघडताच हातात किरसुणी घेतली. तो स्वतःशीच म्हणाला, केवढा किरकचरा आहे हा, केवढी धूळ. सगळा कचरा त्याने गोळा केला. जाळ्या जळमट काढली. जमीन स्वच्छ केली. खोलीतल्या वस्तू नीट लावल्या. शेणाने जमीन सारवली. बाजारातून त्याने चटई आणली. गांधीजींचा एक फोटो आणला. उदबत्त्या आणल्या. खोलीच्या एका भिंतीवर गांधीजींचा फोटो लावला. खाली चटई अंथरली. समोर उदबत्त्या पेटवल्या. डोळे मिटून तो प्रार्थना म्हणू लागला. संध्याकाळ झाली. बाबा पहिल्या खोलीपाशी गेले. चिंतू चांगला घोरत होता. बाबांनी त्याला उठवलं. आत सर्वत्र अंधार भरून राहिला होता. बाबा म्हणाले, चिंतू, तू तर खोली अंधाराने भरून टाकलीस. चिंतू अजून आळोखे पिळोखे देत होता. मग ते संजूच्या खोलीपाशी आले. त्याची खोली पाहून बाबा म्हणाले, वाह, तू तर सगळी खोली गवताच्या पेंढ्या पसरून भरून काढलीस. संजू म्हणाला, काढली ना भरून, मग देणार ना बक्षीस. बाबा म्हणाले, अरे बक्षीस कसलं, खोलीभर गवत पसरून तू तर हा जनावरांचा गोठा केलास. दिलेले पैसे असे खर्च केलेस. यावर तो काय बोलणार. हिरमुसला होऊन तो गप्पच उभा राहिला. मग त्या दोघांना घेऊन बाबा राजूच्या खोलीत आले. राजू एक अभंग म्हणण्यात रंगून गेला होता. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. गाण्याच्या सुरांनी खोली भरून गेली होती. खोली कशी स्वच्छ दिसत होती. उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. बाबा म्हणाले, राजू, फारच छान. तू तर गाण्याच्या सुरांनी आणि चंदनाच्या गंधाने सारी खोली भरून टाकलीस. सर्वांची मनं प्रसन्न केलीस. बालभारतीतल्या या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर, इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या गोष्टीत. बाय बाय. धन्यवाद.